नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवर स्वागत आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात, विचारात, द्विधा मनस्थितीत आहेत. बाजारात कांद्याला 4 ते 8 रुपये असा सेकंड सरासरी बाजारभाव मिळत असताना अखेर केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. पण हा जाहीर केलेला जो 1235 रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांचा हिताचा आहे की त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, हे आपण आजच्या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला खरेदीची प्रक्रिया आणि याच्या अटी काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात ही खरेदी 15 मे 2026 पासून सुरू झाली आहे. यंदा नाफेडची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच सुरू झाली असली तरी अटी खूप कडक असल्याचे दिसून येत आहेत. आता या अटी आणि नियम थोडक्यात जाणून घेऊया. कांद्याचा आकार 45 mm किंवा त्यापेक्षा जास्त असावा. कांदा पूर्णपणे सुकलेला असावा. कोंब नसलेला आणि बुरशीमुक्त कांदा असावा. कांद्याचा रंग लालसर आणि डबल किंवा ट्रिपल पत्तीचा असावा. या महत्त्वाच्या अटी होत्या. अटी पुन्हा एकदा जाणून घ्या. कांद्याचा आकार 45 mm किंवा त्यापेक्षा जास्त असावा. कांदा पूर्णपणे सुकलेला असावा. कोंब नसलेला आणि बुरशीमुक्त कांदा असावा. कांद्याचा रंग लालसर आणि डबल पत्ती कांदा असावा. या त्यांच्या महत्त्वाच्या अटी आहेत. या मालाची तपासणी करण्यासाठी एक थर्ड पार्टी एजन्सी नेमण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आपला माल नाकारला जाण्याची भीती फिरू शकते. जवळपास 40 ते 60 किलोमीटरवरून कांदा विक्रीसाठी केंद्रावर नेल्यावर जर तो नाकारला गेला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. आता थोडक्यात आपण दरातील तफावत जाणून घेऊया. 2023 आणि 2026 या काळातील सर्वात मोठा प्रश्न दराचा आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारतजी दिघोळे यांनी या दराचा तीव्र निषेध केला आहे. इतिहास काय सांगतोय थोडक्यात जाणून घेऊ. मागील काही वर्षाच्या तुलनेत 2000 तेव्हा सरकारने 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केली होती. आज जवळजवळ 3 वर्षानंतर खते, औषधे, मजुरी, वीज बिल दुपटीने वाढले असताना सरकारने दर मात्र वाढवण्याऐवजी तो निम्म्याने कमी करून 1235 रुपयेपर्यंत केले आहे. हा निर्णय शेतकरी विरोधात असून उत्पादन खर्चही यातून निघणार नाही असे संघटनांचे म्हणणे आहे. पुढे आपण तज्ज्ञांच्या मते म्हणजेच अनिल घनवत यांच्या विश्लेषणावर थोडक्यात विचार करूया. जाणून घेऊ. शेतकरी नेते अनिल घनवत यांनी या सरकारी खरेदीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते सरकार हा 2 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक केवळ भविष्यात जेव्हा दर 30 ते 35 रुपयाच्या पुढे जातील तेव्हा ते पाडण्यासाठी वापरणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. थोडक्यात आता कांदा खरेदीतील लोचा काय असू शकतो ते बघूया. CWC म्हणजेच CWCकडे स्वतःची साठवणूक व्यवस्था नसल्याने हा कांदा पुन्हा व्यापाऱ्यांच्या किंवा काही ठराविक FPOच्या चाळीत जाणार असल्याचं समजलं जात आहे. काही व्यापाऱ्यांनी 7 रुपये ते 8 रुपये खरेदी केलेला कांदा आता सरकारच्या नावाने 1235 रुपयात खपून आपले उकळ पांढरे करण्याचे षडयंत्र आखले आहे असं समजलं जात आहे. अनिल घनवत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की कांदा साठवून ठेवा आणि नाफेडच्या खरेदीवर बहिष्कार टाका, जेणेकरून भविष्यात चांगले दर मिळतील. बाजारपेठेतील सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सध्या बाजारात काय स्थिती आहे. पिंपळगावसारख्या ठिकाणी सुपर क्वालिटीच्या स्टॉकच्या कांद्याला 16 ते 2000 रुपये दर मिळत आहे. पण पिंपळगाव येथील सरासरी जो बाजारभाव आहे तो 7 रुपये ते 11 रुपयाच्या दरम्यान दिसून येत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे 450 ते 500 रुपये तर सोलापूरला 600 रुपये ते 8 रुपयेपर्यंत असा अत्यल्प दर मिळत आहे. अशा ठिकाणी नाफेडचा जो भाव आहे म्हणजे 1235 रुपयाचा जो दर आहे काहीसा दिलासादायक वाटू शकतो. पण अटींमुळे तो किती शेतकऱ्यांना मिळेल हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा आहे. शेतकरी मित्रांनो, यातून एक छोटासा निष्कर्ष हा येतो की सरकारची ही खरेदी केवळ राजकीय दबावापोटी आणि आंदोलने शांत करण्यासाठी असल्याचे
दिसून येत आहे. तुम्हाला खरोखरच फायदा करून घ्यायचा असेल तर तज्ज्ञांच्या मते कांदा साठवणुकीवर भर देणे आवश्यक ठरेल. तुम्हाला काय वाटते, हा 1235 रुपयाचा जो दर आहे तो योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला नाफेड आणि NCCF म्हणजेच शासकीय कांदा खरेदी सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला मार्केटमध्ये म्हणजेच सोलापूर मार्केट आणि इतर मार्केटमध्ये जशी हालचाल व्हायला हवी होती तशी मार्केटमध्ये परिस्थिती आपल्याला हालचाल दिसलेली नाही. आज सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला 160 गाड्यांची आवक पाहायला भेटली होती. तर सर्वात हायेस्ट जो डबल पत्ती उन्हाळी कांदा आपल्याला बघायला भेटला होता 14 रुपये 15 रुपये असा बाजारभाव बघायला भेटला होता. कालच्यासारखा स्थिर बाजारभाव बघायला भेटला. एखादा मोजका हुकून चुकून 18 रुपयेपर्यंत एखादा लॉट गेलेला आहे. पण सरासरी मार्केट डबल पत्तीचा 12 रुपये 13 रुपये दिसून आला. त्यातच सिंगल पत्ती कांदा 7 रुपये 8 रुपयाच्या जवळपास दिसून आला. हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता. आपण पुन्हा भेटू सोमवारच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. शेतकरी संघटनेकडून काही प्रमुख मागण्या देखील समोर आल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा कांदा किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावा ही प्रमुख मागणी समोर आली आहे. सोबतच दुसरी मागणी, मागील काही महिन्यात कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना दरातील फरकाची नुकसान भरपाई द्यावी ही दुसरी मागणी होती. त्यासोबतच तिसरी मागणी अशी आहे, नाफेड NCCFची जी खरेदी केंद्र आहे तातडीने सुरू करून प्रक्रिया सुलभ आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावी. चौथी आणि महत्त्वाची मागणी, कांदा खरेदी थेट बाजार समितीमधून शेतकऱ्यांकडूनच करावी. पाचवी समोरील महत्त्वाची मागणी, खरेदीवर अनावश्यक अटी व मर्यादा लागू नयेत. आणि 6वी महत्त्वाची मागणी, संघटनेकडून निर्याती वाढीसाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. कांदा उत्पादक आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे असं संघटनेकडून समजलं जात आहे. सरकारने तात्काळ निर्णय दुरुस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कांदा उत्पादक शेतकरी संघटना भारतजी दिघोळे यांच्या संघटनेकडून ही माहिती समोर आली होती. तर शेतकरी मित्रांनो, या 1235 रुपयाच्या पुढे बाजारभाव जाणार का? हमी भाव मिळणार का? शासकीय खरेदीमध्ये वाढ होणार का? हे आपल्याला उद्या म्हणजे उद्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून आपल्याला मार्केटमध्ये काही विशेष हालचाल होणार आहे का याची माहिती मिळेलच. तर जाणून घेऊया सोमवारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. शक्य असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत किंवा ग्रुपवर पाठवू शकता.